नमस्ते, मी दत्ताराम लक्ष्मण शेणवी, राहणारा मुंबई। आज मी ॲक्च्युली हे ब्लड डोनेट केलं, पण ॲक्च्युली जे ब्लड डोनेट करून एक आनंद मिळतो तो ॲक्च्युली एक वेगळाच असतो। ब्लड डोनेशन म्हणजे असं बोलतात की एक महारक्तदान, म्हणजे ज्याने ॲक्च्युली आपण आपल्या शरीराला पण फायदा मिळतोच, पण ॲक्च्युली त्या रक्तदानामुळे ॲक्च्युली आपण दुसऱ्यांचे पण प्राण वाचवू शकतो। किंवा जर कोणाला काही गरज असेल कधी इन फ्युचरमध्ये रक्ताची, तर त्यांना ते रक्त इझिली अवेलेबल होऊ शकतं। तुम्ही 3 महिन्याच्या नंतर कधीही रक्तदान करू शकता। त्याने ना तुमच्या शरीराला काही धोका असतो, इव्हन तुमचं ॲक्च्युली जर वजन वगैरे वाढत असेल तर हे रक्तदान केल्याने आणि व्यायाम केल्याने ॲक्च्युली तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहण्यास पण मदत होते। ॲट द सेम टाईम तुमचं हे जे रक्त जे डोनेट होतं ते 48 आवर्स नंतर पुन्हा तुमच्या शरीरात भरून निघतं। त्याच्यामुळे जो एक मनात भीती असते, संकोच असतो रक्तदान करताना की रक्तदान केल्याने वजन कमी होईल, अशक्तपणा येईल, तर असं ॲक्च्युली काही होत नाही। ते ॲक्च्युली 2-4 दिवसात ते सर्व भरून निघतं आणि रक्तदान केल्याने एक तुम्हाला सर्वात म्हणजे स्वतःला एक सॅटिस्फॅक्शन मिळेल की तुमच्यामुळे ॲक्च्युली कोणाला तरी तुम्ही मदत करताय। एक जी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपण बोलतो की आपलं काहीतरी समाजाला देणं आहे, कारण आपण ह्या समाजातून खूप काही गोष्टी घेतो, मग आपलं पण ह्या समाजाला काहीतरी देणं आहे। तर माझी ॲक्च्युली विनंती आहे जे नवीन जनरेशन आहे, यूथ जनरेशन आहे त्यांना, की ॲक्च्युली त्यांचं इनिशियली इन्कम नसेल, मग ते आणि त्यांना संकोच वाटत असेल, अरे आपण सुरू कुठून करणार, आपलं इन्कमच नाही आहे, तर मग मी त्यांना विनंती करेन की त्यांनी ॲक्च्युली ब्लड डोनेशन करून त्याची सुरुवात करू शकता। कारण त्याच्यासाठी तुम्हाला ॲक्च्युली कुठे कोणाला डोनेशन नाही द्यायचं आहे, तुमच्यातलं रक्त फक्त थोडं जाणार आहे आणि त्याचा एक तुम्हाला मनापासून आनंद पण होणार आहे आणि त्याच रक्ताचा दुसऱ्या कोणत्या तरी गरजू व्यक्तीला त्याचा फायदा होणार आहे। धन्यवाद।